चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हाताळण्याकरता आपण पाहतोय आझाद आझाद वल्वी हे पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलाय. यॉर्कर लेंथ इथे हाताळलेली आहे गोलंदाज आझाद याने. पहिला चेंडू हा निर्धाव. बघा या सीझनमध्ये दुसऱ्या वेळेस हे दोन संघ समोरासमोर आलेत. जमला स्पोर्ट्स खोलांडेच्या मैदानावरती देखील हे दोन संघ समोरासमोर आले होते आणि बाजी मारली होती ओमसाई 444 नागली या संघाने. इथे बघा थोडासा मिसफिल्ड मात्र प्रणय याने तिकडे खूप चांगली कामगिरी केली आहे. डायरेक्ट हिट देखील केलाय. मात्र सुखरूप तिकडे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. पंच बॅटला बॉल लागला होता. यस बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. महेश कर्ण थोडीशी चूक झाली मात्र विकेटच्या मागे क्षेत्ररक्षक होता. बघा प्रणय होते अभिषेक होते तिकडे. प्रणय याला आपण मिड विकेट मध्ये पाहतोय. अभिषेक आहे तिकडे. एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता रोहित बिग हिटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेला आहे. ऑन साईडला उडवलाय चेंडूने. उंची देखील घेतलंय लांबी देखील घेतलंय. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. रोहित पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना पहिला चेंडू खेळत होता आणि आपलं अकाउंट त्याने षटकारानं ओपन केलेला आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हाफ टॅकर आहे मात्र इथे फटका पूर्णतः फसला गेलाय. दूरवरून शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. रोहित ची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. वॉट अ कॅच. सुपर्ब. खूप चांगला झेल पकडलाय. रनिंग मध्ये पकडलेला हा झेल. चेंडूने जास्त उंची घेतली होती लांबी कमी आणि तिकडे खूप चांगला झेल पकडला गेलाय. सुनील होते तिकडे सुनील राऊत आणि हा खूप चांगला झेल त्याने कंप्लीट केलाय. काय जबरदस्त कॅच त्याने पकडला. बघा चेंडू हवेमध्ये भरपूर उंची गाठली आणि सुनील जो रनिंग मध्ये होता आणि बॅलन्स देखील खूप चांगला होता त्याचा. चांगला झेल. नवीन बॅटर आपण पाहतोय इन झालेला आहे तो म्हणजे जगदीश जगदीश जाधव. आजच्या दिवसातील 7वी मॅच आपण पाहतोय. वेगवान चेंडू तेज तर्रार जाग्यावरतीच उभा राहिलेला आहे फलंदाज जगदीश जाधव. काय चेंडूची हाताळणी केलेली आहे. अतिरिक्त वेग होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. पुन्हा एकदा स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई गावदेवी शास्त्रेकरपाडा असा मॅच पाहायला मिळणार आहे. तर आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय मयूरजी शेंडे आणि कृष्णाजी भोईर ज्यांचे आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचा आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश येतोय. ऋषिकेश परेड. आझादीचं षटक आपण बघितलं खूप चांगल्या प्रकारे त्याने हाताळलेला आहे. फक्त 8 धावा त्याने खर्च केला. एक विकेट देखील मिळवली आणि त्या ऋषिकेश हा दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू
मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तिकडे मात्र 2 धावा या पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाहीये. पंचांनी सांगितले काय चेंडू वाईड असेल, वाईट बॉल, वाईट चेंडूची हाताळणी झालेली आहे. तर वाईट चेंडू करता रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय हा काय येतोय. वाईट बॉल असेल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील असणार, लक्षात घ्या. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा हा दिला जाईल. दुसरा बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एक सिंगल धाव इथे पलून पूर्ण केली गेली. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. रोहित बाधून माघारी परतलेला आहे. शफल होऊन खूप चांगला फटका ते खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक नाही तिकडे, चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांकरता दिशाहीन हा चेंडू होता आणि 4 धावा मिळाल्यात. या चौकाराने, या 4 धाव्याने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. रिव्हर्स अडम केलाय. अपील देखील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऋषिकेश पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इथे टाकलेला आहे. गुड लेंथ वरती हा चेंडू पडलाय आणि बाकीच काम यष्टरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 17. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. फुलटॉस चेंडू पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. सुनील पुन्हा एकदा
आलाय तिकडे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. आणि या 3 धावा इथे आपण पूर्ण केल्या. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होणार नाहीये. बघा क्रॉसिंग झालेली नाहीये, म्हणजे या 3च धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. या 3 धावांनी धावसंख्या 20 या आकड्यावरती. चला पाहूया काय घडलंय शेवटच्या बॉलवरती. ज्या प्रकारे चौथ्या धावेचा प्रयत्न झाला होता तिकडे जगदीश आणि राहुल याचा. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धावेचा देखील प्रयत्न झाला तिकडे. धावसंख्या झालेली आहे 20. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अभिषेक आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. दिनेश चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली आणि आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि बॅटर तिकडे हिट विकेट झालेला आहे. बघा उडी घेतली मात्र यष्टांवरती स्टंप वरती डायरेक्ट उडी घेतलेली आहे. फलंदाज बाद. चला पाहूया कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. जगदीश बघा ज्या प्रकारे त्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र डायरेक्ट जो पाय होता तो यष्टांवरती तिकडे आदळला आणि आपण पाहतोय की फलंदाज जगदीश हा बाद झाला. नेव्हर बॅटर अक्षय आलेला आहे, अक्षय जाधव. अभिषेक 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि आता तिसरा चेंडू खेळण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज अक्षय जाधव. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलची घोषणा इथे झालेली आहे. व्हाईट चेंडू. बघा ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुनील. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा या जलद गतीने कंप्लीट केल्यात. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या आता
26 या आकड्यावरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईटला धमाका, धमाकेदार षटकार, 6 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. अभिषेक याचा षटक आता महागड ठरत असताना दिसतंय. वेगवान चेंडू, यशपंच व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद पुन्हा एकदा झालेली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे टाकलाय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय अभिषेक या गोलंदाजाने. धावसंख्या 33. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. दोन धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न. 3च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 3 धावा आल्या. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक संपलेला आहे. ते म्हणजे तिसरं. 12ची सरासरी या 3 षटकांमध्ये राखलेली आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतोय. सुनील आलेला आहे. सुनील आलेला आहे. सुनील राऊत. आणि सुनील याने देखील एक एक्स्ट्रा चेंडू राखलेला आहे. एक्स्ट्रा चेंडूने त्याने सुरुवात केली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिलाय पंचांनी. धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37. 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील चेंडूला सोडून दिले. आणखीन एक व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाज सुनील याने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक तिकडे आझाद याने पुन्हा एकदा केलाय. धावसंख्या आता 39 या आकड्यावरती. 39. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा हा संघ. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई गावदेवी स्पोर्ट्स शाष्टेकरपाडा. रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॅट बॉल संपर्क नाहीये. आता कमबॅक. पहिले 2 चेंडू वाईट टाकले. मात्र त्यानंतर चांगला कमबॅक दर्शवलाय सुनील राऊत या गोलंदाजाने. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय जाधव याला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू येताना दिसतोय. आणखीन एक डॉट बॉल येते येताना दिसतोय. खूप चांगला कमबॅक सुनील करणं झाला होताना दिसतोय. इथे बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. नितीन पकडलाय. झेल संपलाय. राहुल याचा देखील खेळ. फलंदाज बाद. नवर बॅटर नितीन दिवा इन होतोय. चेंडू टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. थोडीशी खराब कामगिरी होताना दिसली आपल्याला राहुल कडनं. कारण अक्षय जाधव सारखा फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे.
त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. 39 धावा धाव फलकावरती लागलेत. 39. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. नव्याने बॅटर नितीन आलाय. बिग हिटर आपण पाहतोय. खोलवर टॅपाचा चेंडू. इथे देखील निर्धाव चेंडू येताना दिसतोय. काय षडक टाकले आतापर्यंत. अगोदरचे 2 चेंडू जर आपण बघितले तर एक्स्ट्रा टाकलेत. असं वाटलं होते की कुठेतरी जास्त धाबा या षटकामध्ये खर्च होताना दिसतील, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. चांगला कमबॅक हा सुनील याने केलाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. हा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. षटकाची समाप्ती. आणि आपण पाहतोय की हे षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 आणि 40 धावांचं लक्ष्य. रमेशजी भोई यांच्या शुभ हस्ते या शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतो आपण आई सोलसरी तांबडमाळ, दुसऱ्या बाजूला साष्टेकरपाडा. साष्टेकरपाडाचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे. छाप आलाय. मानवी विनंती करतोय दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. दशरथ टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. तुम्ही टॉस हरल्यात. जर तुम्ही टॉस जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करायचं आहे. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. आज अतुल इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल का? हो नक्की. नक्कीच अतुल यांचा शो पाहायला मिळेल आपल्याला. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की साष्टेकर फाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि शतरस्त्र स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे सोनसरी तांबडमाळ संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा आपण पाहूया. तोपर्यंत चालू असलेल्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा लाईव्हमध्ये परत जाऊया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला थोडीशी घाई करा. नितीन आणि आपण पाहतोय धीरज याला आता प्रमोट केलं गेलंय आणि धीरज यानं खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी देखील केलेली आहे. तेच कारण आता तो सलामीचा षटक इथे हाताळतोय, त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे. पहिला चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून हा फटका केलाय. जगदीश चेंडूच्या मागे धावतोय. वन बाउन्स हा चेंडू कलेक्ट केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय आणि काय घडलंय, 3 धावा 4 धावा इथे पूर्ण झाल्यात. पाहूया पंचांचा इशारा काय दोय. पंच किती धावा? 4 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र पंचांनी तिकडे तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय, इकडे आपण पाहतोय ओव्हर स्टेप आणि रनआउट दोन्ही चेक केलं जाईल खेळपट्टीच्या बाहेर. येस थँक्यू. बघा रनआउट देखील चेक केला जाईल. त्यानंतर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला की नाही ते देखील चेक केलं जाईल आणि फ्रंट फूट देखील चेक केलं जाईल. आपण पाहतोय की इकडे आपण पाहतोय नो बॉल असेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय की त्याचा पाय जो साईडच्या लाईन वरती तिकडे पडलेला आहे, लँडिंग पट्टीच्या बाहेर आहे. अगोदर आपण बॉलरचं ज्या प्रकारे पाहतो की पाय जो साईड लाईन आहे त्या साईड लाईन वरती पडलेला आहे, म्हणजे हा नो असेल. त्यानंतर रनआउट देखील चेक केलं जाईल. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती दोन्ही पाय जे आहेत ते च्या लाईनला टच झालेले आहेत. त्यानंतर रनआउट देखील चेक केला जाईल. ज्या प्रकारे चेंडू जगदीशकडे पोहोचला होता, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय सेफ आहे, म्हणजे 4 धावा या कंप्लीट असतील. लक्षात घ्या 1+4 म्हणजे या 5 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. पहिला चेंडू हा नो ग्राह्य धरला जाईल, म्हणजे येणारा पुढचा चेंडू जो असेल फ्रीट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल बॅटर नितीन राऊत या फलंदाजाकडे, बॅटरकडे. इथे बघा मिसटायमिंग झाला. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. आता कमबॅक इथे केलाय गोलंदाज धीरज याने. धावसंख्या झालेली आहे 7. चेंडू टाकून झालेत 2. नितीन राऊत आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे.
इथे बघा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता. सन्माननीय दिलीपजी केसरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. तसेच प्रदीप सरोज यांना देखील विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. हा चेंडू देखील पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा चौकार येतोय. धावसंख्या आता 4 ने 15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा धीरज जाधव याचं हे जे षटक आहे हे षटक थोडंसं महागडं ठरत असताना एक रणनीती आखली होती. जेम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमनं ती रणनीती कामी येताना दिसत नाहीये. इथे आक्रमण केलंय नितीन राऊत या फलंदाजाने. धावसंख्या 15. विजयासाठी 40 धावा या बनवायच्या आहेत आणि 15 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथे बघा विकेट काढण्याचा प्रयत्न पंचांनी दर्शवले. हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. धीरज जाधव एक चांगला गोलंदाज आहे. मात्र इथे कुठेतरी रणनीतीमध्ये थोडासा बिघाड होताना आपण पाहतोय. धीरज नेहमीच स्लॉगरचं षटक हाताळत असतो. मात्र ते सलामीचं षटक टाकत असताना थोडासा प्रेशराईज झालेला आहे. ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि गॅप मध्ये हा चेंडू निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू फरार होताना दिसतोय. चौकार. इथे बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. राहुल आहे तिकडे. मात्र चांगले क्षेत्ररक्षण. फेकी खराब झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धीरज चांगला थ्रो अक्षयच्या हातामध्ये आणि आता नितीन हा बाद होतोय. फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नितीन हा बाद झालाय. मात्र धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा या धावफलकावरती लागल्यात. 40 धावांचं लक्ष. 21 धावा पहिल्या षटकात धीरज याने खर्च केलेत. चला जास्त टीमिटिंग करू नका. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा नेहमीच आपण रोहित याला पहिले षटक हाताळताना पाहिलेलं आहे. मात्र धीरजकडे कामगिरी सोपवली. धीरज थोडासा प्रेशराईज झाला. अडचणीमध्ये सापडला होता तिकडे धीरज आणि 21 धावा त्याने खर्च केल्या. पाहूया आता 18 चेंडू आणि 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. नव्याने फलंदाज आझाद आलेला आहे. आझाद वल्वी न्यू फलंदाज. रोहित कोठावले दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. हे षटक निर्णायक षटक ठरेल. रोहित दुसरं षटक हाताळण्याकरता 19 धावांची आवश्यकता आहे. हा प्रकार बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खराब फिल्डिंग. प्रफुल्ल तिकडे चेंडूच्या मागे धावतोय. मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
थोडासा नाराज इथे दिसतोय रोहित. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू टाकला होता, वेगवान चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षकाकडं मिसफील्ड झाला आणि आपण पाहतोय हा चौकार तिकडे मिळालाय. धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता आहे. इथे बघा व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे, व्हाईट बॉल. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकलाय. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न होता रोहित याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता. इथे चेंडूला मिड ऑफ मध्ये घेऊन काढले, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. एक धाव कंप्लीट. एकाच धावचे समाधान मानावं लागेल. इकडे धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 13 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रपदाचे चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र मिसफील्ड झालाय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. हा चौकाराला धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. अजूनही 9 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर पूल केलाय, पूल पॉवरफुल होईल का? क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. आझाद वल्वी याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. कैलास जिंबल न्यू बॅटर. बॅटचा एज लागलाय, यष्टांच्या मागे चेंडू निघून चाललाय. चेंडूने वेग पकडलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तर नाही, चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येताना दिसतोय. बघा संतोष कोम यांचं तिकडे वडापाव सेंटर आहे, त्या वडापाव सेंटरला भेट देण्यासाठी हा चेंडू तिकडे निघून गेला होता. चार धाव मिळाल्यात. कट करण्याचा प्रयत्न, कमबॅक इथे केलंय रोहित यानं. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 35. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. पाणी पोहोचवलं गेलंय. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पोहोचवला असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव येतोय.
5 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 5 धावा. इथे बघा खूप चांगला फटका देखील आहे. रोहित येतोय, मात्र रोहित पाहतच राहिलाय कारण हा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. विजय षटकार इथे ठोकलाय अभिषेक चौधरी याने. बघा दुसऱ्यांदा पराभूत केलंय जेम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाला ओमसाई 444 नागले या संघाने. खूप चांगली कामगिरी इथे होताना दिसली आपल्याला. ओमसाई 444 नागले या संघाची. हार्ड लक जेम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ओमसाई 444 नागले टीम.